श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. धनु राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल 2025 या महिन्याचं मासिक राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत. धनु राशीच्या व्यक्तींना या महिन्यात धनु राशीला चौथा शनी आहे. लहानपणोतीची सुरुवात झालेली आहे. सर्व गोष्टीमध्ये सावधानता बाळगावी हा संदेश तुम्हाला ह्या महिन्यामध्ये द्यावा लागतो. अनेक पातळीवरती तुम्हाला ह्या महिन्यामध्ये संघर्ष करावा लागेल. स्थावरच्या व्यवहारामध्ये काळजी घ्यावी लागेल. आई वडील यांच्या प्रकृतीची चिंता तुम्हाला सतत लागून राहील आणि त्यासाठी तुम्हाला त्यांची काळजी किंवा त्यांचा दवाखाना ह्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. ह्या महिन्यामध्ये पशुपालकांना विशेष करून जास्त धनलाभ होईल. नवीन पशु किंवा जनावरे खरेदीसाठी हा कालावधी अतिशय उत्तम राहील. चतुर्थ स्थानातील शुक्र हा थोडासा ऐशोआराम करण्याकडे तुमचा कल वाढवेल. त्याचप्रमाणे एखादी वाहन खरेदी करण्याची इच्छा मनामध्ये असेल तर ती इच्छा ह्या महिन्यामध्ये पूर्ण होईल. वाहन खरेदीसाठी उत्तम असा हा कालावधी आहे. पंचमामध्ये जाणारा रवी बऱ्याच व्यक्तींना व्यायामाची आवड निर्माण करेल. संतती प्राप्तीसाठी अतिशय योग उत्तम आहेत. त्याचप्रमाणे ते संततिच्छुकांचे ते योग फलद्रूप सुद्धा होतील. रवी आणि नेपच्यून युतीमुळे काहींना स्वप्न पडतील आणि मनामध्ये काही प्रमाणामध्ये अस्वस्थपणा जाणवेल. पंचमात होणारी रविचंद्र युती ही शेअर मार्केट, लॉटरी, रेस, सट्टा या माध्यमातून अनेकांना धनप्राप्ती करून देईल. शेअर बाजारातून विशेष फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये मात्र या लोकांना धोका पत्करावा लागेल. एखादा मागील प्रसंग आठवेल आणि त्याप्रमाणे मनात काहीशी नाराजी किंवा खिन्नता निर्माण होईल. धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना या विषयात काही अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होईल. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना नवीन सुसंधी, प्रमोशन, पगारवाढ याच कालखंडामध्ये जाणवेल. नवीन त्या पद्धतीचे संकेतही त्यांना तसे मिळतील. सप्तमातील मंगळ हा विवाह इच्छुकांना काही काळासाठी थांबा हा संदेश देत आहे. पती पत्नी मधील विचारांमध्ये अंतर वाढेल. त्यामुळे मतभेद वाढतील आणि वादविवाद होण्याचे प्रमाण या महिन्यामध्ये सतत तुम्हाला जाणवेल. धनु राशीच्या व्यक्तींसाठी चतुर्थ स्थानामध्ये जी ग्रहांची मांदियाळी जमलेली आहे त्याचा मुख्य संदेश हाच आहे की ऐशाराम, प्रॉपर्टी, वाहन हे खरेदी करण्याचे योग ह्या महिन्यामध्ये विशेष करून तुम्हाला जाणवतील किंवा तशा संधी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये उपलब्ध होतील. फक्त पती पत्नी मधील वादविवाद टाळा हा संदेश आपण ह्या महिन्यासाठी त्यांच्यासाठी देत आहोत. या महिन्यात त्यांनी जर सूर्य उपासना आणि सद्गुरूची उपासना केली तर ती त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकेल. त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी ज्या शुभ तारखा आहेत त्या 18, 19 आणि 20 ह्या अतिशय शुभ असणाऱ्या तारखा आहेत. ह्या दिवशी त्यांनी मोठे निर्णय जे काही घ्यायचे त्यांना ह्या तारखांना जर ते बाहेर पडले त्यांची कामं सहजगत्या होऊन जातील. त्याचप्रमाणे अशुभ तारखा ज्या काही आहेत त्याच्यामध्ये 5 आहे, 6 आहे आणि 7 आहे. ह्या तारखा जर त्यांनी टाळल्या तर त्यांना जो होणारा मनस्ताप, चिडचिड या गोष्टी त्यांच्या टळतील. शक्यतो 5, 6, 7 ह्या तारखांना महत्वाच्या कामासाठी बाहेर पडू नये. शुभम भवतु.